नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालच्या या विशेष भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बालकलाकार, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, महागुरू, मार्गदर्शक अशा अनेक भूमिकांमधून अगदी सहजपणे वावरणारे अष्टपैलू कलाकार एक नवीन ओळख घेऊन आज आपल्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत असणार आहेत लेखक सचिन पिळगावकर. त्यांचा हाच माझा मार्ग हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालंय. सर, स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये आणि वाचाल तर वाचाल या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये. थँक्यू केतकी. एका अष्टपैलू कलाकाराचं आयुष्य कसं समृद्ध असतं आणि ते समृद्ध का असतं हे जाणून घ्यायचं असेल तर सचिन पिळगावकर यांचं हाच माझा मार्ग हे आत्मचरित्र वाचायलाच हवं. कलावंतांचं, विशेषतः चित्रपट कलावंतांचं खरं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात तो कलाकार जर हिरो असेल तर मग त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचं कुतूहल जास्तच असतं. बालकलाकार, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, मार्गदर्शक, महागुरू असा खरोखर अष्टपैलू कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर. अगदी बाल कलाकारापासून सुरू झालेला हा प्रवास फक्त सचिन पिळगावकर या एकाच व्यक्तीचा प्रवास नाहीये, तर त्यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, त्यांचे दिग्दर्शक, सहकलाकार यांच्या बरोबरच्या त्यांच्या नात्याचाही प्रवास आहे. आणि त्याचबरोबर गेली 5 दशकांच्या चित्रपट सृष्टीचाही प्रवास आहे. या आत्मचरित्रात सचिनचं पडद्यामागचं आयुष्य, त्यांच्या फिटनेसचं रहस्य आणि त्यांच्या प्रत्येक मराठी चित्रपटामागच्या कथाही सांगितल्या आहेत. त्यामुळेच अशी ही बनवाबनवीपासून ते अगदी आतापर्यंतच्या आयडियाची कल्पनापर्यंतचे अनेक चित्रपट कसे तयार झाले ते समजत जातं. सचिन पिळगावकर आपल्या सोबत आहेत आणि आपण आता त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, खरं बघायला गेलं तर अष्टपैलू भूमिकांमधून तुम्ही सतत आमच्या समोर येत असता. पडद्यावर सगळं तुमचं आयुष्य आहे. मग अशा वेळेला तुमचा जो सगळा जीवन प्रवास आहे किंवा आत्तापर्यंतचा प्रवास आहे, हा सगळा प्रवास तुम्हाला लेखनाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून का मांडावा असा वाटला? 50 वर्षांचा प्रवास आणि अनुभव डॉक्युमेंटरी मध्ये नाही मावणार असं मला वाटतं. कारण डॉक्युमेंटरी तुम्ही 2.5 तासाची नाही बनवू शकत. तेवढा पेशन्स नसतो डॉक्युमेंटरी पाहण्याकरता. आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही 50 वर्षांचा अनुभव नाही मांडू शकत. एक. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की बायोपिक करायचा म्हटला, म्हणजे एक चित्रपट काढायचा म्हटला तर तो आपल्याच अनुभवांवरती स्वतः आपण चित्रपट काढू नये असं मला वाटतं. ते काम इतरांचं आहे, पण ते डॉक्युमेंटेशन होणं फार गरजेचं आहे. आपल्या भारतात एक गोष्ट मला खटकते, नेहमी खटकत आलेली आहे, ती म्हणजे इतिहासाला आपल्याकडे किंमत तेवढी दिली जात नाही जेवढी इतर देशातून दिली जाते. म्हणजे फक्त डॉक्युमेंटेशन म्हणूनच नाही तर किल्ल्यांची पण हालत तुम्ही पाहू शकता की काय झालेली आहे. आणि बेसिकली डॉक्युमेंटेशन करून त्याला प्रिझर्व्ह करणं, आर्काइव्हल ज्या व्हॅल्यूज आहेत त्या खूप कमी आहेत. पण मला असं कुठेतरी वाटलं, आणि त्याचंच हे कारण आहे की किती लोकांनी आत्मचरित्र किंवा आत्मकथन लिहिलेलं आहे मला सांगा आपल्या या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे भारतीय इंडस्ट्रीची गोष्ट करतोय. बरोबर. फार कमी लोकांनी केलंय. बरोबर. एक तर ते कठीण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे बायोग्राफीज लिहिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे दुसऱ्यांनी त्यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्याबद्दल लिहिलेलं आहे. स्वतः लिहिणं हे जरा थोडंसं क्वचितच घडतं. आणि ते कठीण अशा करता असतं की जेव्हा तुम्ही म्हणताय हे आत्मचरित्र किंवा आत्मकथन, जे काय तुम्हाला जे म्हणायचं, आत्म हा शब्द त्याच्यामध्ये असल्यामुळे ते खरं असायला लागतं. सर, एक प्रश्न याच्यातून विचारायचा वाटतो की कलाकार हा खूप संवेदनशील असतो, पण पुस्तक लिहिताना एक लेखक म्हणून सुद्धा तितकाच संवेदनशील तो असतो? अर्थातच असतो. त्याला असावं लागतं. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आत्मचरित्र किंवा आत्मकथन लिहितो तेव्हा तो जेवढा सेन्सिटिव्ह असतो
तेवढंच त्याला त्या सेन्सिटिव्हिटी त्याला त्या पेपरवरती उतरावीच लागते. हम्म. तरच आपण ते आत्मकथन म्हणू शकतो, हम्म. नाही का? उद्या जर मी एखादी कादंबरी जर मी लिहायला घेतली तर मग ती गोष्ट वेगळी आहे. बरोबर. तर मला त्यातलं नाट्य मला रंगवून सगळं करायचं असतं, किंवा मग तो सीन अख्खा लोकांच्या समोर आणायचा असतो. आता तर मी ऑफिशियली एक साहित्यिक झालेलो आहे, लेखक झालेलो आहे. नक्कीच नक्कीच. साहित्यिक वगैरे म्हणत नाही मी स्वतःला, पण साहित्य खूप मोठी गोष्ट आहे. तिथपर्यंत मी नाही पोहोचू शकत, मला माहिती आहे माझी लिमिटेशन काय आहे ती. पण लेखक मात्र झालेलो नक्कीच नक्कीच. आहे. पुस्तकाद्वारे हो. ऑथर हा. ऑथर आपण म्हणू शकतो, इंग्लिशमध्ये ऑथर म्हणतात ना. बरोबर. तर तसा ऑथर मी झालो असल्यामुळे कदाचित मी हाही प्रयत्न करीन की एखादी नॉव्हेल हम्म. तर आम्ही मी नक्कीच लिहीन. पण मी विचारत आहे की वाय नॉट, काहीतरी अशा प्रकारे पण करत गेलं पाहिजे आपण. आणि समथिंग न्यू, म्हणजे माझ्या आयुष्यात परमेश्वराने मला दरवर्षी काही ना काहीतरी नवीन करायला दिलेलं आहे. नक्कीच. आणि हे त्यांनी दिलेलं आहे म्हणून मी करतो. हे उघड आहे. हो हो. करेक्ट आहे. बरोबर. आता म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद असावा तर कसा असावा, हम्म. किती असावा? म्हणजे गणपती बाप्पा फक्त गणपती बाप्पांनी त्याच्या चारी हातांनी मला आशीर्वाद दिलेले नाही आहेत, तर त्याची सोंड सुद्धा माझ्या डोक्यावर ठेवलेली आहे नक्कीच नक्कीच. प्रेमाने. अगदी. तर त्यामुळे आय फील दॅट मी खरंच आय एम ग्रेटफुल. मी ऋणी आहे परमेश्वराचा की त्यांनी मला या क्षेत्रात घातलं. बरं, आमच्या क्षेत्रामध्ये पैसा नाही. हा, पैसा कमवायचा आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रात येणार तर त्याकरता हे क्षेत्र नाही. पैसा कमवायचा असेल तर इतर क्षेत्र आहेत, तिथे जा. लाखो करोडोंनी तुम्ही पैसे कमवू शकता, हजारो करोडोंनी पैसे कमवू शकता. आमच्या इंडस्ट्रीमध्ये नाही. आमच्या इंडस्ट्रीमध्ये नाव कमवायला तुम्ही आलात तरच ही इंडस्ट्री आणि हे क्षेत्र तुमच्याकरता करेक्ट आहे. नक्कीच. सर, एक अजून प्रश्न याच्यातून विचारावा असा वाटतो की सहसा सगळेजण काम संपल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर मग आत्मचरित्र लिहितात. तुमचं काम अजून सुरू आहे, तुम्ही पुढेही काम करतच राहणार आहात. आम्ही टायर पण नाही झालो तर रिटायर करून होणार. त्यामुळे अशा वेळेला अशा टप्प्यावर हे आत्मचरित्र का लिहावं असं वाटलं? हा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की एवढ्या लवकर का? एवढ्या लवकर का? खरं आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. एवढ्या लवकर का? कारण मी काय माझं काम थांबवून वगैरे घरी आरामशीर माझ्या बायको बरोबर चहा पीत बसलेलो नाहीये मी. आय एम स्टील ऑन माय टोज. बरोबर. मला अजूनही भरपूर फिल्म्स बनवायचे आहेत, भरपूर पळापळ करायची आहे, भरपूर लिहायचं आहे, भरपूर गायचं आहे आणि भरपूर नाचायचं आहे. बरोबर. ती एक गोष्ट मी सोडणार नाही कधी आयुष्यात. नक्कीच. परमेश्वर करो की मी शेवटपर्यंत नाचत राहू. बरोबर. तर त्यामुळे का एवढ्या लवकर? तर त्याचं कारण आहे, विशिष्ट कारण आहे. 50 वर्ष झालेली आहेत, त्यामुळे एक डेफिनेट पडाव ज्याला आपण म्हणतो तो आलेला आहे. एक पडाव तरी आपण ह्याला नक्कीच 50 वर्षाला म्हणू शकतो. कारण 50 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह होऊन कार्यरत असलेला बहुधा एका दोन माणसांपैकी मी एक आहे. बरोबर. नक्कीच. करेक्ट आहे. हो. तर त्यामुळे हा एक टप्पा माझ्या आयुष्यातला 50 वर्ष माझ्या करिअरला पूर्ण झाल्याचा. आणि त्याचबरोबर मी भूतकाळात जगणारा माणूस नसल्यामुळे मला ही जी सगळी आठवण आहे, हा सगळा इतिहास जो आहे तो मला या पुस्तकाद्वारे तुम्हा सर्वांना देऊन टाकायचा आहे. अच्छा. आता माझा इतिहास तुमचा झाला म्हणजे मी विसरायला मोकळा. नक्कीच नक्कीच. आणि झाली ना 50 वर्ष इंडस्ट्रीला झाली. मला मी काय मोठासा तीर मारलाय असं मला वाटत नाही. 50 वर्ष या इंडस्ट्रीने मला 50 वर्ष जे दिलंय ना ते खूप मोठं आहे. सचिन पिळगावकर पेक्षा किंवा सचिन पिळगावकर एक कलाकार म्हणून आज जो आहे तो कशामुळे आहे? की तो खूप हुशार, आईच्या पोटातनच खूप हुशार आला होता काय आणि मग तो बडाया मारत बसला की मी हे करणार, मी ते करणार? नाही, या इंडस्ट्रीनी सचिनला ते दिलंय, त्यामुळे तो हे करू शकलाय. त्यामुळे त्याचं स्वतःचं क्रेडिट नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये. मी आत्मसात करू शकलो. आणि आता असं आहे की हा इतिहास तुमचा झाला, तुम्ही वाचत बसा, सांभाळा तुम्ही, कारण हा माझा नाही राहिला. आता मी बाकीचं काम करायला मोकळा. 50 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, खूप झालं आता.
हा ते त्याचं जास्त आता 50-50-50 करूया नको. किती वेळा 50 वेळा बोलायचं का नाही. एकदा बोललात खूप झालं, संपला विषय. आता मला पुढे काम करू द्या. नक्कीच. आणि सर आणखी आम्हाला या पुस्तकाच्या निमित्ताने सचिन पिळगावकर एक लेखक म्हणून कसे आहेत ते जाणून घ्यायचंय. पण वाचाल तर वाचाल मध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. वाचाल तर वाचालच्या या विशेष भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज लेखक सचिन पिळगावकर आपल्या सोबत आहेत. सर, हाच माझा मार्ग हे आत्मचरित्र तुमचं आहे, आत्मकथन जसं तुम्ही म्हणता तसं. तुम्ही आम्हाला माहिती आहात एक खूप दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून, खूप शेअरिंग करणारे म्हणून. तर मग या हाच माझा मार्ग मधून काही वेगळे सचिन आमच्या समोर येणार आहेत? अर्थात. आता काय उपयोग आहे पुस्तक लिहून? वेगळे म्हणण्यापेक्षा अशा काही गोष्टी सचिनच्या ज्या तुम्हाला माहित नाही आहेत, त्या गोष्टी इथे ओपन झालेल्या आहेत. त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये आपण सचिनला चित्रपटात पाहतो, टेलिव्हिजन वरती पाहतो, पण सचिनच्या आयुष्यात एक्झॅक्टली काय काय घडलंय ते मुलाखतीत वगैरे आपण आपल्याला ऐकलंय पण असेल, आपण वाचलंही असेल. पण अशा प्रकारे मी स्वतःहून ते तुमच्या समोर मांडतोय. अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीयेत, अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही माझ्यासमोर बोलू शकत नाहीत, त्या मी स्वतःहून बोललेलो आहे. आणि मी कनेक्ट तुमच्याशी केलेलं आहे त्या बाबतीत सुद्धा या पुस्तकातून, या पुस्तकामार्फत. याचं कारण की फक्त मी तुमचं आहे म्हणून नाही, तर तुम्हीही माझे आहात म्हणून. नक्कीच. कळलं? तर या पुस्तकामधनं लोकांना त्याचा अशा प्रकारचा आस्वाद घेता येणार आहे की ज्याच्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या नाजूक पण आहेत भरपूर, पण त्या आता माझ्या नाही आहेत, त्या तुमच्या आहेत. म्हणजे अव्यक्त असे सचिन सुद्धा यातून आम्हाला भेटणार आहेत. 100%. आपल्याला आणखी गप्पा मारायच्या आहेत. पण सध्या गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सव साजरा करण्यापलीकडे सुद्धा अनेक गणेशोत्सव मंडळ काम करतायत. मुंबईतल्या लालबागच्या राजाची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे. विद्येचा उपासक असणारा हा राजा आता आपल्या वाचनप्रिय भक्तांना गेल्या 7 वर्षांपासून एक अनोखा प्रसाद देतोय. गणेश निधीतून जमा झालेल्या पुंजीमधून 7 वर्षांपूर्वी एक लायब्ररी सुरू झाली आहे आणि ती देखील मोफत. दरवर्षी भाविकांकडून लालबागच्या राजाच्या चरणी करोडोंची संपत्ती जमा होते. 7 वर्षांपूर्वी याच संपत्तीमधून पुस्तकांचं दालन वाचकांना खुलं झालं. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सज्ज अशी ही स्वातंत्र्यवीर सावरकर लायब्ररी. कोणतंही पुस्तक मागा, ते पुस्तक मिळणारच, ही या लायब्ररीची खासियत. समजा एखाद्या वाचकाला, एखाद्या मुलाला, एखाद्या विद्यार्थ्याला एखादं पुस्तक मिळत नसेल कुठेही मुंबई शहरामध्ये, तर ते आमच्याकडे त्यांनी नोंदवावं. आणि ते आम्ही समजा त्यांनी नोंदवल्यानंतर त्याला 8 दिवसात 15 दिवसात कुठूनही जिथे उपलब्ध होतं त्या ठिकाणावरून आम्ही आणून देण्याची व्यवस्था करतो. ह्या लालबाग, काळा चौकी अशा विभागामध्ये की एकाच जागी अशा प्रकारची पुस्तकं उपलब्ध होणं एक फार मोठी गरज होती आणि ही संधी या ग्रंथालयातून आम्हाला भेटली. लायब्ररीत येणाऱ्या एकाही वाचकाची निराशा होणार नाही याची नेहमीच काळजी घेतली जाते. सर्वसामान्य वाचकांशिवाय ही लायब्ररी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठा आधार आहे. कॉलेज आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं मोठ्या प्रमाणात उपलब्ध केली जातात. लायब्ररी सोबतच ज्ञानेश्वर पतपेढीतर्फे तर दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना 1 वर्षासाठी मोफत पुस्तकं दिली जातात. लालबागच्या राजा मंडळाच्या या वाचनालयामुळे दरवर्षी सुमारे 60 ते 65 हजार विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाचा आनंद घेता येतोय. लालबाग हा गिरण गावातला परिसर म्हणून ओळखला जातो. मुंबई बदलली तसं गिरण गावही बदललं. छोट्या घरात राहणाऱ्या या कुटुंबातली नवी पिढी शिकण्यासाठी धडपडू लागली. त्यांची स्वप्न लालबागच्या या लायब्ररीमुळे आता आकाराला येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह रोहन कदम, IBN लोकमत, मुंबई. एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा वाचाल तर वाचाल.
आतापर्यंत अष्टपैलू कलाकार म्हणून माहिती असलेले लेखक सचिन पिळगावकर आज आपल्यासोबत वाचाल तर वाचालमध्ये आहेत. सर, 50 जसं तुम्ही म्हणताय 5 दशकांचा हा प्रवास आहे. हा पुस्तकामधून मांडणं सोपं नाहीये. किती दिवस लागले? कधी हे पुस्तकाची संपूर्ण प्रक्रिया सुरू झाली? ऑलमोस्ट 2 वर्ष झाली. करायचं तर पुस्तक मला 5 वर्ष आधीपासूनच होतं. पण तरी सुद्धा 2 वर्ष आम्ही काम करतोय आणि ते सगळं जमू शकलं मेहता पब्लिकेशन हाऊस मुळे. आणि त्यांचा मी ऋणी आहे की आज ज्या प्रकारे त्यांनी हे पुस्तक छापलेलं पण आहे, म्हणजे कॉन्टेंट तर पुस्तकाचं आहेच, ते चांगलं वाईट ते लोकांनी वाचून ठरवायचं, बट त्याचं जे पॅकेजिंग केलंय, लुक अँड फील पुस्तकाचा जो आहे तो मेहता पब्लिकेशन हाऊसनी कमाल केलाय, क्लास केलाय, असं माझं मत आहे. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. सर, एक रिक्वेस्ट, एक छोटीशी विनंती आमच्या सगळ्यांकडनं. हे पुस्तक खरोखर खूप उत्सुकता आहे सगळ्यांना या पुस्तकाबद्दल. या पुस्तकातला तुम्हाला आवडणारा एक छोटासा भाग आमच्या प्रेक्षकांसाठी. नाही तर मग पूर्ण पुस्तक वाचावं लागेल जर माझा आवडणारा भाग तुम्ही म्हणालात तर. माझा आवडणारा भाग तर सगळाच आहे भाग. त्यातल्या त्यात मी एक छोटंसं वाचतो. आई सांगते, माझ्या जन्माची बातमी कळल्यानंतर पप्पा मला बघायला हॉस्पिटलकडे टॅक्सीने निघाले. तेव्हा त्यांना अर्ध्या तासाचं अंतर कापायला 2 तास लागले होते. जन्माष्टमी असल्यामुळे रस्त्यावर सगळे गोविंदा आला रे आला म्हणत बेभान होऊन नाचत गात होते. पप्पांना वाटलं की जणू माझ्या जन्माचा आनंद साजरा केला जातोय की काय, त्यांच्या मुलाचा. नशीब माझं, पप्पांनी माझं नाव गोविंदा ठेवलं नाही. अर्थात माझ्यासाठी सचिन हेच नाव पप्पांच्या डोक्यात होतं, कारण ते सचिन देव बर्मन यांचे मोठे चाहते होते. सचिन हे मूळ नाव बंगाली, महाराष्ट्राचा बहुधा मी पहिला सचिन. माझ्या मामानं माझं नाव शिरीष ठेवलं. आजोबांचं म्हणजे पप्पांच्या वडिलांचं नाव विनायक असल्यामुळे आजीनी आणि आत्यांनी माझं ते नाव ठेवलं. शिरीष हे नाव पाळण्यात राहिलं, विनायक हे नाव पत्रिकेत राहिलं आणि सचिन हेच नाव सगळ्यांच्या तोंडी रुळलं. सर, खरं तर खूप उत्सुकता आता वाटतेय. हे पुस्तक कधी एकदा म्हणजे प्रेक्षकांनाही एवढीच उत्सुकता आहे की कधी हे पुस्तक आम्ही वाचतोय. ते आपण गप्पा मारणार आहोत. पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. याच्यातली कोणती एक गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यात अनमोल वाटते या पुस्तकाबद्दलची? पुस्तकच अनमोल आहे, पण तरी सुद्धा तुम्ही म्हणता ते सांगतो. या पुस्तकात अशा एका माणसाने माझा काढलेला फोटो आहे, ज्याचा फोटो काढण्याकरता जगभर लोक धावपळ करत असतात. त्यांनी माझा फोटो काढला आणि तो त्यांनी मला दिला होता दुसऱ्या दिवशीच आम्ही शूटिंग करत असताना काश्मीरला. तो फोटो मी ह्याच्यात छापलेला आहे आणि फोटो काढणारी व्यक्ती अमिताभ बच्चन. हो सर, खरं तर या गप्पा संपू नयेत आणि या तुमच्या पुस्तकाबद्दल आम्हाला खूप काही याच्या पुढेही खरं तर जाणून घ्यायचं आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय. पण धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. एक लेखक सचिन पिळगावकर म्हणून कसे आहेत ते आमच्या प्रेक्षकांना आज तुमच्या निमित्ताने कळलेलं आहे. वाचाल तर वाचालच्या या विशेष भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या वेळेला याच वारी याच वेळी. पहा फक्त IBN लोकमत. जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. आठवते बालपण जेव्हा होतो मी खेळत, होतो बांधित मी घर सवंगड्यांच्या संगत. कौले पानांची घराला आणि झावळ्यांच्या भिंती, आठवते अजूनही होतो रंगत मी किती. पण अकस्मात होतो जात सारे उधळून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून. शाळेतले ते दिवस पाटी पुस्तक हातात, टोपी जरीची सुंदर स्वारी निघाली थाटात. जाड काचेची चाळीशी लावून या डोळ्यांवर, होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर. पण ठरेच ना मन चार भिंतीच्या जगात, उडे खिडकीमधून दूर दूरच्या ढगात. झाडे पानांच्या हातांनी होती मला बोलावीत, शेपटीच्या झुबक्याने खार होती खुणावीत. कसे आवरावे मन गेलो पळून तिथून, एक जिप्सी आहे माझ्या मनात खोल रुजून. एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून, एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून.